नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 2 जानेवारी 2026. आता 9:30 वाजले. ठीक आहे, देवळापाशी मांडव बांधला आहे. उद्या कार्यक्रम आहे ना देवळाचा. उद्या म्हणजे शाकंभरी देवीची पौर्णिमा आहे ना, म्हणजे आमच्या समाजाची देवी आहे सगळ्यांची. ती उद्या पौर्णिमा आहे, त्यामुळे मांडव बांधला आहे. उद्या जेवण आहे ना मोठं, कारण की दरवर्षी जेवण घालायला लागतं. अजून देवळ कंप्लीट नाही झालं, कंप्लीट व्हायचं अजून देवळ. अजून कलर बिलरलं बाकी काम आहे. अजून खाली ब्लॉक बसवायचे, सगळं काम बाकी. अजून मूर्ती पण नाही बसवली ना आता, आणि दरवर्षी कार्यक्रम करावाच लागतो ना. आता उद्या मोठं जेवण आहे. अजून पडदं लावायचे आहेत मांडवाला. पडदं नाही लावले ही संध्याकाळी पडदं लावणार. पडदं लावून पाणी बिणी मारून काय सामान लागतंय ते इथं आणून ठेवणार. पातेले बितेले काय असेल ते. मग उद्या सकाळी सकाळी जेवणाची तयारी करणार. तिथं फोटो बिटो लावतात ना, पूजा बिजा मांडतात सगळीकडं. फोटो पुजून बिजून खुर्च्या बिडच्या मांडाव्या लागतात ना, टेबलं बिबलं जेवणासाठी. आणि मला उद्या सुट्टी काढावी लागणार, कारण की उद्या कार्यक्रमाला आमच्या देवाचा सुट्टी काढावीच लागणार. जर समजा आमच्या कामावरचा मालक म्हणला तर सुट्टी घेऊ नकोस, तिथं हे आहे नाही म्हणणार. सुट्टी घेणार म्हणजे घेणार, कारण की सुट्टी घेतल्याशिवाय मला पर्याय नाहीतर परत घोटाळा होणार मग लय मोठा. सुट्टी नाही घेतलं मग माणसं समाजातली कावणार. देवाचा कार्यक्रम आहे तरी सुट्टी घेतली नाहीस काय असं. आणि आज माईक जरा चार्जिंग संपले. ठीक आहे, चार्जिंग संपले, त्यामुळं आता मी बिना माईकचं बोलते. आवाज एवढा क्लिअर येणार नाही माझा आता हे बिना माईकचं बोलायला लावले ना. चार्जिंग पाकच संपले. हे चार्जिंग संपलं का नाही, ह्याचं खाड 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 आवाज येतोय असा सारखं खाड खाड. माझा आवाज येतच नाही यात. निम्मा आवाज येतोय, निम्मा येत नाही, निम्मा येतोय असं व्हायला लागले. म्हणून म्हटलं आता राहू दे, बिना माईकचंच बोलू आज. अरे की लय दिवस ह्याला झालं चार्जिंग केलं नाही मी. 1-2-3 दिवस झाले चार्जिंग केलं नाही. मला वाटलं चार्जिंग असेल. माईक लावला बघते, बोललो तर काय खाड 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 आवाज यायला लागलाय सगळा. म्हटलं राहू दे आता, बिना माईकचंच बोलू. जेवढा आवाज येईल तेवढा येईल म्हटलं. त्या झाडाला काय झालं माहिती आहे का, एक पण फुले नाही झाले. पहिला अशी गजबजलेगत फुलं येत होती या झाडाला, गजबजलेगत अशी. आता फुलेची येणं झाली होती, त्या कळ्या लागले त्या लवकरच फुलं येणं झाली. ती पानं पण सगळी खाली पडली, ती पडायला लागली. ते गळून आहे का, सगळं गळून पडायला लागली ते. आता जातो घरात. आता माईक जरा चार्जिंग लावतो. संपले चार्जिंग काय आवाज. आता बाहेर ठेवले ना, आता ही यात घालून चार्जिंग लावायला लागणार. ठीक आहे, ही 2 माईक आहेत. ही एकत्र घालून यात घालायला लागणार ना. ठीक आहे, ही 2 माईक घातली यात, लाल लाईट लागली मध्ये. आता ही असं टोपण दाखवून परत इथं पिन लावायची, म्हणजे चार्जिंग होतंय. आता ही आता ही पिन इथं लावली की नाही, म्हणजे आता ही लाल बटन चालूच आहे. इथे पिन लावली का नाही, लाल बटन चालू बंद होणार, म्हणजे चार्जिंग व्हायला लागलं. ठीक आहे, चालू बंद व्हायला लागले ना लाईट, म्हणजे चार्जिंग व्हायला लागले. आता ही कमीत कमी 1 तास तरी चार्जिंग करायला लागते. मी मग अशी लावली चार्जिंग, 10 मिनिट लावलं असेल. 10 मिनिट मध्ये चार्जिंग झालं असेल. बघतोय तर तरी पण खाड आवाज येते. परत मला अजून चार्जिंग लावूया, आणि चार्जिंग लावलं. 15 मिनटं लावलं, म्हणलं झालं असेल. परत लावलं, परत तसाच आवाज यायला लागला. आवाजच येणार. जरा आवाज येते, जरा येत नाही, जरा आवाज येते, जरा येत नाही, असं होते या माईकचं. म्हणून मला आता चार्जिंगच लावून ठेवूया, कारण की ते बिना आवाजाचं नाही, ते बरोबर येत नाही ना व्हिडिओ. त्यामुळे मला चार्जिंगच लावूया. हे लोंकळत ठेवून उपयोग नाही, इतकं ठेवतो. कारण की लोंकळ ठेवले पण ते चार्जिंग निघले तर काय करायचं. माझ्याकडे काय कॅमेरा बिमारा नाही ना, फक्त मोबाईलच ब्लॉगिंग करतोय. आणि 2च आहे. कोण यायला लागले का, काय म्हणत्या भाऊ यायला लागले, पण त्याला व्हिडिओ केलेला आवडत नाही ना. बघितला की मग चिडतो रे, त्यामुळे म्हणायला या लागले. कोणी सांगायचं समजावून काय बोल की काय करू.
व्हिडिओ बंद करू व्हिडिओ बंद 10 वाजले ती व्हिडिओ बंद कर म्हणायला लागल्या तुला काय करायचं माझा मी व्हिडिओ करतोय हसा लागल्या व्हिडिओ बंद करून काय बोलायचं आणि कॅमेरा नाही माझ्या फक्त मोबाईल घ्यायचा आहे कॅमेरा घ्यायचा पण पैसे नाहीत ना त्याच्यामुळं घेणार कॅमेरा जेव्हा पैसे येतील तेव्हा कॅमेरा घेणार गप की गा मध्ये मध्ये बोलायला लागल्या ती म्हणते मोबाईल फोडला भेटला तर मला काय सांगायचं नाही म्हणते आता आला तर मी तर व्हिडिओ करायला लागली ना घरात